श्री स्वामी समर्थ. नमस्कार. खऱ्या अर्थाने दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते आणि ह्याच दिवशी धन्वंतरी हे प्रकट झाले होते समुद्र मंथनातनं आणि त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये अमृत कलश होता, अमृताने भरलेला. म्हणून ह्या दिवशी आपल्या घरामध्ये एखादा कलश नक्कीच नवीन विकत आणू शकता आणि तो आपल्या पूजेमध्ये मांडायचा आहे. संध्याकाळच्या वेळेस मुहूर्त आहे, तुम्हाला मी कॅप्शनमध्ये वेळ देणार आहे. लक्ष्मी, गणेशजी, कुबेराची पूजा नक्कीच करावी. आपल्या घरामध्ये ह्याच दिवशी कुबेराला स्थान दिलं गेलेलं आहे आपल्या देवघरामध्ये. म्हणून आपल्या कपाटामधला, तिजोरीमधला कुबेर जो आहे हा आपल्या देवघरामध्ये मांडायचा आहे. मित्रांनो, धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे लक्ष्मीला आणि दुसऱ्या दिवशी ते धने आपल्या कुंडीमध्ये नक्कीच तुम्हाला रुजवायचे आहेत, लावायचे आहेत. त्यापासून जी कोथिंबीर तयार होईल ते आपल्या जेवणामध्ये नक्कीच घ्या. चांगलं असतं ते मानलं गेलेलं आहे. मित्रांनो, धनत्रयोदशीला तुम्ही सर्व आपल्या धनाची पूजा नक्कीच करावी. नोटा असतील, कॉइन्स असतील, सोनं, चांदी ह्या मौल्यवान धातूंची पूजा नक्कीच करावी. मंत्र, उपासना काय करावं, त्याचप्रमाणे मुहूर्त काय आहे हे मी तुम्हाला कॅप्शनमध्ये देणार आहे. या दिवशी यमदीपन देखील असतं. म्हणूनच यमाचं स्थान आहे दक्षिण दिशेला. म्हणून घराच्या बाहेर एक दिवा नक्कीच लावावा, त्याचं टोक हे दक्षिण दिशेस करावं. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, स्वामी समर्थ कमेंट करा.